हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मँगो ज्यूस बनवणार आहोत। आपले घरचेच आंबे आहेत, याला लालबाग हापूस असं म्हणतात। ते थोडे आता पिकवण्यासाठी ठेवलेत। पहा, असा लालबाग हापूस आंबा आहे। सर्व आंब्यांची टेस्ट तशी वेगवेगळी असते बरं का। आता मी इथे 4 हापूस आंबे घेतलेले आहेत लालबाग। आता आपण ते स्वच्छ धुवायचे पाण्याने, विदाउट केमिकल आहेत बरं का, आपल्या घरचे आहेत म्हणजे केमिकल नसणारच त्याच्यामध्ये। आता त्याचं वरचं ते देठ आहे ना ते काढलं आणि ना त्याला आता आपण सर्व बाजूनी असं दाबून घेणार आहे, असं बिलबिलीत करणार आहे, म्हणजे त्यातला रस सर्व सॉफ्ट होऊन निघतो अगदी सहज। पहा किती सहज रस निघतो आपल्या आंब्यांचा। असं दाबला सॉफ्ट केल्यामुळे ना तो लवकर निघतो। सर्व दाबून घ्यायचं आधी, त्यानंतर आतली कोई काढून ती पण मी स्मॅश केली आहे। पूर्वी लोक असेच बनवायचे आमरस, आपली आजी आई असेच आमरस बनवायचे हाताने पिळून। आता त्याची साल देखील मी अशी उलटी करून त्यातला रस सर्व काढून घेते। अगदी सहज रस निघतो त्याचा। आता बाकीचे 3 आंबे देखील मी सॉफ्ट केलेत ते आपण आता त्याचा ज्यूस काढून घेऊया। आता सर्व आंब्यांचा रस काढून कोई आणि साल बाजूला केली आहे। पहा एवढा निघाला। आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर फक्त टाकणार आहोत, बाकी काही टाकायची गरज नाही। अगदी टेस्टी लागतो आणि आपला हा मँगो ज्यूस म्हणा किंवा आमरस म्हणा रेडी झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी असा रस तयार झाला आहे आणि लालबाग हापूस असल्यामुळे अर्थातच कलर कसा लाल आलेला आहे पहा। आणि याच्यामध्ये गोडवा असल्यामुळे साखर शक्यतो नाही टाकली तरी चांगली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।